नमस्कार. अगततंत्र एवं विधिवैद्यकच्या NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार फॉरेन्सिक मेडिसिन, वैद्य सदवृत्त, लीगल प्रोसिजर व पर्सनल आयडेंटिटी मिळून 10 मार्क दिलेले आहेत. त्यापैकी वैद्य सदवृत्तावर फक्त MCQ किंवा SAQ येऊ शकतात. वैद्य सदवृत्तच्या अंडर वैद्य सदवृत्त, मेडिकल इथिक्स, कोड ऑफ कंडक्ट, NCISM, त्याचे कॉन्स्टिट्यूशन, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन्स, ड्युटीज, राईट्स ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर, कन्सेंट, प्रोफेशनल नेग्लिजन्स, मेडिकल रेकॉर्ड्स आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट हे सर्व पॉईंट येतात. इथे तुम्ही पाहू शकता की हे सर्व पॉईंट मस्ट टू नोचे आहेत. त्यामुळे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे सर्व करणं गरजेचेच आहे. वैद्याचे प्रकार सांगताना त्यांनी विविध प्रकारे वर्गीकरण केलं आहे. पहिलं त्रिविध भिषक, दुसरं वैद्य, राजवैद्य, प्राणाभिसार व रोगविसार वैद्य आणि अपूज्य वैद्य. त्रिविध भिषकमध्ये भिषक छद्मचर, सिद्ध साधिता आणि वैद्य गुणयुक्त. भिषक छद्मचरमध्ये वैद्याप्रमाणे वेशभूषा करून स्वतःला वैद्य समजणारा. वैद्य गुणयुक्त म्हणजे सर्व गुण संपन्न असा वैद्य, रुग्णाचे प्राण वाचवणारा. वैद्य दक्ष, तीर्थशास्त्र, अर्थो, दुष्ट कर्मा, शुचिभिषका. वैद्याचे 4 गुण: दक्ष, तीर्थ, अर्थशास्त्र, दुष्टकर्म आणि शुची. राजवैद्य खालील 4 गोष्टींचे ज्ञान असणारा, हेतू, प्रशमन, लिंग, रोगानाम, अपुनर्भव, त्याला राजवैद्य म्हणावे. चौथा प्रकार आहे प्राणाभिसार किंवा रोगाभिसार. ह्याचं डिटेल वर्णन आपण चरकमध्ये पाहिलंच आहे. अपूज्य वैद्य टाइप ऑफ फिजिशियन हू शुड नॉट बी प्रेस्ड, फॉलोड और आस्क्ड फॉर कन्सल्टेशन ड्यू टू इम्प्रॉपर क्वालिटीज सच एज लॅक ऑफ नॉलेज, इग्नोरन्स, रॉंग इंटेन्शन्स, एक्सेट्रा. चतुर्विध वैद्य वृत्ती. वैद्याच्या वृत्ती पुढील 4 आहेत: मैत्री, करुणा, शक्यप्रीती, उपेक्षणम, प्रकृतिस्थेषु. शक्यप्रीती म्हणजे साध्य रोगाची चिकित्सा करावी आणि उपेक्षणम प्रकृतिस्थेषु म्हणजे असाध्य रोगाची चिकित्सा करू नये. आता इथिक्स. Ethics are defined as a set of moral principles or values. Ethics are related to principle. Etiquette, set of rules indicating proper and polite way to behave. Etiquette is related to behavior. Basic principles of medical ethics. त्याच्यामध्ये पहिला patient autonomy. It is the right of patient to make decisions about his medical care. A medical practitioner cannot impose treatment on the patient. He can just suggest positives of the particular treatment to the patient. Is important because we need to make sure that patient is actively involved in the diagnosis and treatment. Second, beneficence. It is doing the best interest of patient throughout the process of diagnosis and treatment. When disagreement arises between doctor and patient, doctor must explain the reasons for his recommendations. Third, non-maleficence. It is complementary to beneficence. It ensures the patient that no harm will happen after the treatment than before. Fourth आहे confidentiality. Patient trusts that physician will not disclose to others about particulars of his or her illness. आता ह्या चार्टमध्ये WMA नुसार इंटरनॅशनल कोड ऑफ मेडिकल इथिक्स, ड्युटीज ऑफ फिजिशियन इन जनरल, ड्युटीज ऑफ फिजिशियन टू द पेशंट आणि ड्युटीज ऑफ फिजिशियन टू द कलिग्स काय असल्या पाहिजेत हे दिलेलं आहे. ते तुम्ही शॉर्टमध्ये वाचून घ्या. नेक्स्ट पार्ट आहे NCISM, नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन. was formed in 2020 by Government of India. Bill was passed in Lok Sabha in August 2021 and replaced Indian Medicine Central Council Act 1970. It governs the board of Ayurveda, Unani, Siddha and Sovarikpa. NCISM is made up of 29 members appointed by central government. त्याच्यामध्ये 2 बोर्ड असतात. पहिला फॉर असेसिंग अँड ग्रँटिंग एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन परमिशन आणि दुसरा फॉर एथिक्स अँड रजिस्ट्रेशन ऑफ प्रॅक्टिशनर्स. त्याचे फंक्शन्स: फ्रेमिंग पॉलिसीज फॉर रेग्युलेटिंग मेडिकल इन्स्टिट्यूशन्स अँड मेडिकल प्रोफेशनल्स इन इंडिया, assessing the requirements of healthcare related human resources and infrastructures, ensuring the coordination among the autonomous boards set up under the bill. हे झाले त्याचे फंक्शन्स. आता त्याचे ऑब्जेक्टिव्स: improve access to the quality and affordable medical education, ensure availability of adequate and high quality medical professionals, promote universal health care, promote national health goals and periodic and transparent assessment of medical institutions. NCISMचं कॉन्स्टिट्यूशन: चेअरपर्सन असतो प्रेसिडेंट ऑफ बोर्ड ऑफ आयुर्वेदा, प्रेसिडेंट ऑफ बोर्ड ऑफ उनानी, सिद्धा, सोवारिकपा, प्रेसिडेंट ऑफ मेडिकल असेसमेंट आणि ॲडवायझर. नेक्स्ट, ड्युटीज ऑफ अ मेडिकल प्रॅक्टिशनर. फर्स्ट, शुड अपहोल्ड द डिग्निटी अँड ऑनर ऑफ हिज प्रोफेशन, शुड एक्झिक्यूट द स्किल अँड केअर इन कनेक्शन विथ हिज प्रोफेशनल प्रॅक्टिस, शुड गेट इन्फॉर्म्ड कन्सेंट फ्रॉम पेशंट ऑर द रिलेटिव्स after explaining all procedures and risks before surgery. In emergencies, doctor should execute his moral and humanitarian duty to save life of the patient. In medico-legal cases, doctor is duty bound to inform the police. In homicidal, suicidal, accidental deaths,
He should not issue death certificate without informing the police. Keep medical record of his indoor patient for a period of 10 years. Should keep professional secrecy. Should issue medical records within 72 hours when requested by patient or legal authorities. Should maintain a register of medical certificates. Keep medical and medico-legal records properly. Negligence. It is a failure to execute a reasonable degree of skill and care or willful negligence of a medical practitioner. Means it is the failure to do what a reasonable healthcare provider would have done under the similar circumstances. आता negligence काही प्रकार आहेत. The types of negligence: doctor's negligence, patient's negligence, contributory negligence, composite negligence आणि corporate negligence. Negligence mainly by act of omission, duty of care, dereliction of duty, damage आणि direct causation. आणि दुसरा आहे act of commission. Examples of criminal negligence: amputation of wrong limb of a wrong patient, removing healthy organs instead of diseased, performing criminal abortion and woman dies, a woman dies due to mismanagement of delivery, doing treatments or surgical procedures under the influence of alcohol. हे सर्व examples आहेत criminal negligence. आता consent is a free and voluntary agreement, approval or permission for the compliance of some act. एखादी काम करण्यासाठी जे आपण फ्री व्हॉलंटरी ॲग्रीमेंट किंवा अप्रुव्हल घेतो त्याला आपण कन्सेंट असं म्हणतो. कन्सेंटचे 3 मेन टाईप्स आहेत: इम्प्लाइड, एक्सप्रेस्ड आणि इन्फॉर्म्ड. एक्सप्रेस्डमध्ये परत 2 टाईप पडतात: ओरल एक्सप्रेस्ड आणि रिटन एक्सप्रेस्ड. इम्प्लाइड consent does not need to ask the patient when patient comes to the doctor for examination and treatment. Covers general physical examination, inspection, palpation, percussion and auscultation. Does not cover examination of private parts, injection and venipuncture. नेक्स्ट एक्सप्रेस्ड. ह्याच्यामध्ये 2 टाईप बघितले आपण: ओरल आणि रिटन. एक्सप्रेस्ड म्हणजे एनी मेडिकल प्रोसिजर बियॉन्ड रुटीन जनरल फिजिकल एक्झामिनेशन आणि रिक्वायर्स एक्सप्रेस्ड कंटेंट. त्यामध्ये ओरल टेकन फॉर रिलेटिव्हली मायनर एक्झामिनेशन्स आणि शुड बी प्रेफरेबली ऑब्टेन्ड इन प्रेझेन्स ऑफ डिसइंटरेस्टेड थर्ड पार्टी म्हणजेच नर्स. रिटनमध्ये is taken to perform all major diagnostic procedures and general anesthesia, taken in patient's own language in presence of witness with signatures and should be informed consent. आता थर्ड आहे informed consent. Consent given after understanding the result, nature and quality of all the risk, known as full disclosure, done because patient has to take a knowledgeable and informed decision. थोडक्यात सांगायचं झालं तर इम्प्लाइड म्हणजे पेशंट गेल्या आपण जे त्याचं परीक्षण करतो त्याला इन्फॉर्म्ड कन्सेंट असं म्हणतात. एक्सप्रेस्ड म्हणजे जे आपल्याला आपण त्याच्याकडून ओरली बोलून घेतो ते, आणि रिटन म्हणजे जे लिहून घेतो, आणि शेवटी इन्फॉर्म्ड म्हणजे जर आपल्याला मोठ्या काही सर्जिकल प्रोसेस किंवा काय करायचं असेल तर आपण त्याला सर्व रिस्क आणि रिझल्ट सांगून मग त्याचा कन्सेंट घेतो, त्याला इन्फॉर्म्ड कन्सेंट असं म्हणतात. आता ह्या टॉपिकचा सर्वात शेवटचा भाग म्हणजे कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986. त्यालाच आपण CPA किंवा COPRA म्हणतो. Amended in 1991, 1993, 2002 and 2019. This act is enacted for the consumer and provides for the establishment of consumer councils or forums for this purpose. District, state and national commissions have been established. They provide speedy and simple solution to the consumer disputes. Consumer Protection Act 2019 protects interest of the consumers, helps to save the rights of consumers. According to the act, the consumer can file complaint at place where he lives. The consumer dispute redressal agencies are District Forum headed by District Judge, State Commission headed by High Court Judge, National Consumer Commission by Supreme Court. Supreme Court is the final appellate authority. Complaint to be filed in the District Forum in the period of 2 years. No court fee is taken. Decision should be taken within 90 days. District Forum has same power as in civil court. If complaint proved fake, the complainant is ordered to pay a compensation to opposite party not less than ₹10,000. Doctors and hospitals come under this act. All goods and services come under COPRA म्हणजे Consumer Protection Act. तर या होत्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने NCISM नुसार वैद्य सदवृत्ताच्या नोट्स. तर आपण बऱ्यापैकी सर्व पॉईंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर यातले काही पॉईंट राहिलेले असतील तर तुम्ही कमेंट करू शकता, ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू. आणि इतर व्हिडिओ अगततंत्राशी संबंधित तुम्ही चॅनलवर पाहू शकता. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.